नमस्कार, मी स्नेहल देसाई. ॲक्च्युली समर्पण अमरावतीमध्ये आहे, पण ऑल ओव्हर महाराष्ट्र आमचं काम चालू असतं. यामध्ये ज्या अत्याचारित पीडित रेप विक्टिम्स ज्या महिला किंवा मुली आहेत किंवा मुलंही आहेत, तर अशांना त्या ट्रॉमामधून बाहेर काढणं, म्हणजेच मॉरल सपोर्ट देऊन किंवा त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना त्याच्यातून बाहेर काढून त्यांना निवाऱ्याची गरज असेल तर निवारा, आर्थिक मदत, शैक्षणिक आणि मानसिक कुठलीही गरज त्यांची असेल तर ती पुरवण्यासाठी आम्ही सांचा क्लबमध्ये पूर्ण सपोर्ट केला जातो त्यांना. आणि त्यानंतर मग त्यांना हाताला काम देऊन त्यांना स्टेबल करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी पण पूर्ण सपोर्ट केला जातो. त्यांच्याकडून आम्ही काही काही प्रोडक्ट्स बनवण्यासाठी आम्ही त्यांना कच्चा माल देतो, प्रोडक्ट्स बनवतो. जसं की मेळघाटातून आणलेला तांदूळ असेल तर त्याच्यातून आम्ही त्यांना पापड आणि हे बनवून घेतो. त्यांचे स्टॉल आम्ही पुण्या, मुंबईसारख्या किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये लावतो. ॲक्च्युली या महिलांना हाताला काम मिळाल्यामुळे मुख्य प्रवाहात परत येण्यासाठी जी मदत होती ती खूप महत्त्वाची असते. मुलं असू देत त्यांना जर एकत्र ठेवायचं आहे आम्हाला, म्हणजे काही महिलांची मुलं अशी आहेत की ज्यांना लांब ठेवावं लागते, हॉस्टेलवरती वगैरे ठेवावं लागते. कारण आपल्याकडे आता सध्या एका हॉलमध्ये 34 महिला आणि 16 मुलं आहेत. तर त्यांना एकत्र राहून, म्हणजे कसं कुटुंबाची गरज असते ना, त्यामुळे एकमेकांबरोबर सोबत राहून ते स्टेबल पण राहतात आणि मग स्वतःच्या पायावरती पण उभं राहायला त्यांना मदत होते. उपयोगी वस्तू आहेत, राख्या बनवतात महिला, कृष्णाचे वगैरे ड्रेस, बाजरी पूर्ण सेट आहे, वॉल हँगिंग्स आहेत, आपले खाद्यपदार्थ वाढवण्याचे पदार्थ पण आहेत. त्यामध्ये सेलम हळद ही आपली सगळे ऑर्गॅनिक आहे. आपण फार्मरसोबत काम करतो तयार करून, तर ते सगळं सेंद्रिय पद्धतीने सगळं पिकवतात. आपण सगळं म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, हळद, मिरची हे सगळं सेंद्रिय आहे. ही सगळ्या वस्तू ही सगळे म्हणजे झिरो रसायन वापरलेलं विषमुक्त सगळं. या सगळ्या वस्तू आपल्या महिला हाताने बनवतात आणि याच्यामुळे आपण स्टॉल्स वगैरे लावतो.